एका महिलेजवळ तिचा 4 वर्षाचा मुलगा हा झोपलेला होता। पण जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा त्या घरी एक दरोडेखोर आला आणि त्या दरोडेखोरानं ती महिला आणि त्या महिलेसोबत झोपलेला तिचा नवरा होता त्या तिच्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये जोरदार वार केला, जोरदार हल्ला केला आणि त्याचा आवाज ऐकून तिथे ती महिला आणि त्या महिलेचा 4 वर्षाचा मुलगा हा जागा झाला। त्या मुलाने घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या डोळ्यानं पाहिला आणि तो मोठ्या प्रमाणात घाबरला, आरडू लागला, वरडू लागला, रडू लागला आणि मग तो रडत रडत त्याच्या आईजवळ गेला। त्याच्या आईनं मुलगा रडतोय म्हणून आपल्या जवळ कुशीमध्ये घेतलं, त्याला मिठी मारली। पण त्या महिलेनं तिच्या मुलाला एवढ्या जोरात मिठी मारली की त्याचा आवाजच निघाला नाही आणि त्याला श्वास सुद्धा घेता आला नाही। तो मुलगा तिथंच ठार झाला, त्या मुलाचं सुद्धा निधन झालं। नेमकं त्या महिलेनं असं का केलं होतं? स्वतःच्या पोटच्या गोळ्याला 4 वर्षाच्या लेकराला गळा दाबून त्या महिलेनं का मारलं होतं आणि तिच्या नवऱ्यावर नेमका हल्ला कोणी केला होता? ही एक सस्पेन्स थ्रिलर गोष्ट आहे, कथा आहे, कारण की या गोष्टीमध्ये बरीच मोठमोठे लोकांचा हात सुद्धा आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये राहणाऱ्या परिसरामध्ये एक पुरुष होता आणि त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि त्यांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं आणि त्यांनी 2009 मध्ये एका महिलेसोबत दुसरं लग्न केलं आणि त्या महिलेचं नाव होतं अर्चना। आणि तो जो व्यक्ती आहे तो एक पेशानं डॉक्टर आहे आणि त्याचं नाव आहे ओमप्रकाश। ओमप्रकाशनं अर्चनासोबत 2009 मध्ये लग्न केलं आणि या दोघांचा सुखी संसार याच ठिकाणाहून सुरू झाला। आता हे दोघं बी अगदी सुशिक्षित होते, वेल एज्युकेटेड होते, कारण की ओमप्रकाश हे डॉक्टर होते आणि ती जी अर्चना आहे त्या अर्चनाचे वडील हे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची जी सिक्युरिटी होती त्या सिक्युरिटीमध्ये एक भाग होते, त्यांच्यासोबतच ते राहत होते आणि या दोघंही प्रोफेशनल होते आणि या दोघांचं लग्न 2009 मध्ये झालेलं होतं। या दोघांचा संसार सुरू झाला आणि या संसारादरम्यान त्यांना एक 4 वर्षाचा मुलगा देखील होता। बरेच दिवस झाल्यानंतर ओमप्रकाश आणि अर्चना या दोघांमध्ये सुद्धा मतभेद होऊ लागले, मनभेद होऊ लागले आणि हे दोघं एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात भांडू लागले, तंटा करू लागले। तरी सुद्धा जबाबदार नागरिक म्हणून ओमप्रकाश हे त्याच्या बायकोला समजून घ्यायचे आणि तिला पाहिजे तसं वागू द्यायचे, पण भांडणं टाळायचे। ती बळजबरी ओमप्रकाश यांनाच भांडायची, कारण की ती तासनतास मोबाईलवर घारायची। मुलगा काय करतोय, मुलगा शिकतोय नाही शिकत, शाळेत जातोय, त्याचे जे कामं आहेत ते बिलकुल कामं करत नव्हती, घरामध्ये तिचं लक्षच नव्हतं, तिला फक्त मोबाईलचाच नाद लागलेला होता। म्हणून ओमप्रकाश यांनी तिला वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तिच्यासोबत भांडणं केले। तिला खालच्या रूममध्ये ठेवलं आणि ते वरच्या रूममध्ये राहायचे, म्हणजे त्यांचं 2 मजली घर होतं। यांनी अशा विभागण्या करून घेतल्या होत्या वेगवेगळं राहण्यासाठी। मग ही जी महिला आहे ती आता एकटीच राहू लागली आणि तिला त्याच गोष्टीमध्ये जास्त आनंद मिळू लागला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तिला मोबाईलचा नाद लागला होता, मोबाईलचं व्यसन लागलं होतं आणि याच मोबाईलच्या व्यसनादरम्यान वापरादरम्यान ती फेसबुक वापरत होती आणि फेसबुकवर तिच्या एका व्यक्तीसोबत ओळख झाली आणि त्या व्यक्तीचं नाव होतं अजय यादव। अजय यादवच्या ती प्रेमात पडली, फेसबुकवर मैत्री झाली आणि मग यांची चॅटिंग, यांचं बोलणं मोठ्या प्रमाणात वाढलं। आता चालणं बोलणं एवढं वाढलं की ही जी अर्चना आहे ती थेट गोरखपूरवरून त्या तरुणाला भेटायला लखनौला गेली आणि लखनौला गेल्यानंतर त्या अजय यादवसोबत रात्र रंगीन करू लागली, त्याच्यासोबत तिकडं झोपू लागली आणि सगळं काही करू लागली आणि हे ओमप्रकाश इकडं मात्र त्या मुलाचा सांभाळ करू लागले आणि त्याच्यासोबतच राहू लागले। मग हे दोघं जण इकडं सगळे मज्जा मारत असताना तिकडं ओमप्रकाश आणि त्यांचा मुलगा ते सुद्धा त्यांचं काम बाम सगळं व्यवस्थित करायचे, त्यांच्या जबाबदाऱ्या
पार पाडायचे। पण मात्र जेव्हा या अर्चनाला पैशाची गरज भासू लागली आणि तिचा डोळा हे ओमप्रकाश यांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर आला आणि ती प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी तिनं तिच्याच नवऱ्याला ठार मारण्याचा प्लॅन केला आणि तिनं हे सगळा प्लॅन तिच्या बॉयफ्रेंडला अजय यादवला सांगितलं। अजय यादवला सांगितलं आणि अजय यादव सुद्धा तिच्यासोबत या संपूर्ण घटनेमध्ये सहभागी झाला। मग ती लखनौवरून पुन्हा गोरखपूरला त्या ओमप्रकाश यांच्यासोबत आली, राहिला, त्यांच्यासोबत काही दिवस गोड गोड बोलू लागली आणि गोड गोड बोलूनच तिनं तिच्या नवऱ्याचा काटा काढला आणि एक दिवस अचानक अशा पद्धतीनं तिनं तिच्या प्रियकराला घरी संध्याकाळी बोलून घेतलं आणि एका पडद्यामागं रूममध्ये लपवून ठेवलं। आणि तेवढ्यात ते जे ओमप्रकाश डॉक्टर आहेत ते एका पार्टीवरून नेमकंच घरामध्ये आले होते आणि घरामध्ये आल्यानंतर तिथं ते त्यांच्या बेडवर जाऊन झोपले आणि ही जी अर्चना आहे नेहमीप्रमाणे त्यांना गोड गोड बोलू लागली। आणि हे सगळं बोलत असतानाच तो जो अजय यादव आहे यानं हातोडा घेतला आणि हातोड्यानं थेट डॉक्टर ओमप्रकाश यांच्या डोक्यामध्ये वार केला, दन दन वार केला आणि ते जागीच कोसळले, जागीच ठार झाले। ह्या संपूर्ण आवाजामुळं त्यांचा जो मुलगा आहे 4 वर्षाचा तो उठला आणि त्यानं संपूर्ण प्रकरण डोळ्यानं पाहिलं। तो रडू लागला, आरडू लागला, ओरडू लागला। मग मात्र ती जी अर्चना आहे निर्दयी आई आहे, स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी तिनं तिच्या बॉयफ्रेंडला अजयला सांगितलं की या मुलाला सुद्धा ठार कर, त्याच्यासुद्धा डोक्यात हातोडा घाल। पण तो जो अजय होता त्यानं मात्र त्या मुलाला ठार मारायला विरोध केला। तो म्हणे माझी हिंमत होणार नाही, मी त्याला मारू शकत नाही। मग मात्र ती जी त्याची आई आहे, ती जी अर्चना आहे, तिला तिच्या बॉयफ्रेंडसमोर पैशासमोर काहीही दिसत नव्हतं। तिनं तिच्याच मुलाला जवळ घेतलं, रडू नको रडू नको म्हणून जवळ ये आणि तिच्या बॉयफ्रेंडला सांगितलं तू नाही मारणार तर मी मारते। तिनं जवळ घेतलं, त्या मुलाला मिठी मारली आणि एवढी मिठी मारली त्याचा गळा दाबून त्याला जागीच ठार केलं। त्याला श्वाससुद्धा घेता आला नाही आणि त्याला ठार केल्यानंतर ही 2 लाशा घरामध्ये पडलेल्या आहेत। तिचा नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे, स्वतःचं 4 वर्षाचं लेकरू तिथं हिनं स्वतः त्याला ठार केलं आहे तिथं पडलेलं आहे आणि हिनं मात्र तिच्या बॉयफ्रेंडसोबत अजयसोबत दुसऱ्या रूममध्ये जाऊन पुन्हा ती रात्रसुद्धा रंगीनी केली। तिनं तिथंच शरीर संबंध ठेवले आणि ती तिच्या वासनेची भूक, शरीराची भूक त्या व्यक्तीकडून भागवून घेत होती आणि एकदम निर्दयी अशी ती महिला या संपूर्ण प्रकरणात ठरत होती। त्यांचं सगळं काही कृत्य झाल्यानंतर त्या दोघांनीही तिथून फरार होण्याचा प्रयत्न केला आणि ते दोघंजण तिथून फरार झाले। बाहेरून कुलूप लावलं आणि ती जी महिला आहे ती मात्र खालच्या तिच्या रूममध्ये गेली, खालच्या रूममध्ये गेली आणि तिच्या रूमला सुद्धा बाहेरून कुलूप लावलं आणि तिथून तो जो अजय आहे तो मात्र फरार झाला। तो तिथून फरार झाला आणि मग सकाळ झाल्यानंतर ही जी अर्चना आहे तिनं स्वतः तिच्या परिवारातल्या लोकांना फोन केला आणि सांगितलं की माझं घर हे बाहेरून कोणतरी लॉक केलंय, तुम्ही येऊन उघडा। जेव्हा तिच्या जवळपासचे लोक घरी आले बघतात तर खरंच बाहेरून कुलूप लावलेलं आहे आणि कुलूप त्यांनी जेव्हा उघडलं तेव्हा त्यांनाही आतमध्ये अर्चना दिसली आणि अर्चनाला घेऊन ते जेव्हा वरच्या रूममध्ये गेले तेव्हा त्या वरच्या रूमला सुद्धा कुलूप दिसलं आणि ते उघडून पाहिलं तर आतमध्ये सगळा काही पसारा पांगलेला होता। आतमध्ये तो बाप आणि त्याचा मुलगा हे दोघंजण ठार झालेले होते, जमिनीवर पडलेले होते आणि घरातला सगळा पसारा पांगलेला होता। प्रथम दर्शनी असं वाटत होतं की घरामध्ये दरोडा पडलाय, सगळी काही रक्कम चोरून नेली आणि चोरट्यांनी बाहेरून दरवाजा लावून पसार झाले आणि त्या महिलेनं अर्चनानं बाहेर येऊ नये म्हणून तिच्या घराला सुद्धा लॉक लावलं आणि ते या ठिकाणाहून पसार झाले। पोलीस घटनास्थळी आले, संपूर्ण पंचनामा केला, पोलिसांनी सगळं काही तपासून पाहिलं, आरोपी सापडतच नव्हता कारण की पोलिसांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग होतं आणि स्वतः त्या अर्चनाचे वडील हे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सिक्युरिटीमध्ये असल्यामुळं, त्यांच्यासोबत असल्यामुळं
पोलिसांवर मोठा दबाव होता आणि ते जे डॉक्टर ओमप्रकाश होते यांचा भाऊसुद्धा पोलिसांमध्ये एक मोठा अधिकारी होता त्यानं, आणि या दोघांनी पोलिसांवर मोठं प्रेशर टाकलं होतं म्हणून पोलिसांना काहीही करून या संपूर्ण घटनेचा तपास लावायचा होता। पोलिसांनी जेव्हा कसून चौकशीला सुरुवात केली, आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे दरोडेखोर आहेत, जेवढे चोर आहेत, डाकू आहेत, यांना सगळ्यांना पकडलं, त्यांच्याकडं कसून चौकशी केली, त्यांना मारहाण केली, तरीसुद्धा आरोपी समोर येतच नव्हता, कोण आहे सांगतच नव्हता। नाहीतर मग पोलिसांनी खाकी वर्दी दाखवली की चांगले चांगले लोक बोलू लागत होते, सगळं काही सांगू लागत होते, पण मात्र या प्रकरणामध्ये दरोडा कोणी टाकलाय, आरोपी कोण आहे हे मात्र पोलिसांना समजतच नव्हतं। मग जेव्हा पोलिसांवर जेव्हा अजून दबाव वाढला तेव्हा पोलिसांनी उलटं डोकं लावायला सुरुवात केली आणि त्यांची जी बायको आहे अर्चना हिचाच तपास करायला सुरुवात केली। तिचा मोबाईल नंबर ट्रेस केला, तिचे कॉल रेकॉर्डिंग्स काढले, तिचे संपूर्ण काही डिटेल्स काढले, तेव्हा ती ठिकाणी त्या महिलेचं लोकेशन आढळून आलं आणि तिच्यासोबत तिचा जो प्रियकर होता अजय यादव याचं सुद्धा लोकेशन मिळालं। दोघांचे कॉन्टॅक्ट झालेले जे फोन कॉल होते याचे CDR जेव्हा काढला तेव्हा तासनतास ती त्याच्यासोबत बोललेलं सुद्धा समजलं। पोलिसांनी जेव्हा त्या अर्चनाला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि तेव्हाच तो जो आरोपी आहे अजय याला सुद्धा ताब्यात घेतलं। त्याला दुसऱ्या रूममध्ये नेऊन पोलिसांनी चांगलं चोपलं, सगळं काही विचारलं, तेव्हा त्यानं सगळ्या खुनाची जबाबदारी दिली आणि त्या महिलेवरच अर्चनावरच सगळे आरोप लावले, कारण की तिनंच हे सगळं करण्यासाठी त्याला भाग पाडलं होतं। मग या दोघांवर कठोरातली कठोर कारवाई करून दोघांवर गंभीर स्वरूपाचे कलम लावून दोघांना अटक केली, दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। तेव्हा न्यायालयाने ही जी महिला आहे अर्चना हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। तिला या समाजामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही, तिची जागा ही जेलमध्येच आहे असं सुद्धा माननीय न्यायालयानं सांगितलं आहे। तो आरोपी सुद्धा अटकेमध्ये आहे, कारण की तो हिच्यासोबत सह आरोपी आहे। त्याला मात्र जन्मठेप झालेली नाही, पण मात्र त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि तो सुद्धा हिच्यासोबत आरोपीच आहे। जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये वासनेपोटी शरीराच्या भुकेसाठी कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत। पैशासाठी त्या महिलेने तिच्या नवऱ्याचा जीव घेतला आणि तिच्या स्वतःच्या लेकराला सुद्धा ठार केलं आणि हे सगळं ती त्या ठिकाणी करत होती ज्या ठिकाणी हे सगळं प्रकरण घडलं होतं। यामुळं या महिलेला निर्दयी महिला म्हणून ओळखलं जातं आणि तिच्याबद्दल कोणालाही आता वाईट वाटत नाही। तिला तर फाशीची शिक्षा व्हावी अशी सुद्धा मागणी स्थानिकच्या परिसरातील लोकांनी केली। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।